मंडळी, आपल्या अलौकिक टॅलेंटनं तुम्हाला हसवणारे मॅडनेसचा बादशाह समीर चौगुले आणि कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव मागच्या जन्मी कोण होते ठाऊके? चला बघूया. हाय प्रसाद, हाय सई. आज हास्य जत्रेचं शूटिंग आहे. बर, सगळी तयारी झालेली आहे. डबा वगैरे सगळा रेडी आहे माझा. आत्ता जर निघालो ना मी, बरोबर 9 वाजता पोचेन मी. पण 9च्या कॉल टाईमला 9ला पोचलो ना की गरजू वाटतो रे आपण. सगळ्यांच्या डोळ्यात दिसतं ते. त्यामुळे आपण आता थोडंसं लेट जायचं, रिलॅक्स व्हायचं, रिलॅक्स थोड्या वेळाने निघायचं आरामात, काही टेन्शन नाहीये. अरे बापरे, माझी ऍक्च्युली होती. एनिवे ठीक आहे. साहेब, त्या कोपऱ्यात थांबा ना तुम्ही. पटकन थांबा त्या कोपऱ्यात. भलती इमर्जन्सी आली इकडे. पण कुठली इमर्जन्सी? तुम्ही कोण आहात? अरे हे काय घातलंय तुम्ही? हे माझ्या घर आहे, माझं घर आहे. अहो मी कुठे म्हणतोय माझ्या घरी हो. नाही बरोबर आहे, पण मला काही टोटलच लागत नाही ना. माझं वेगळं सुरू होतं, एकदम अचानक तुम्ही आला. सांगतो तुम्ही तिकडे लपा. तुम्ही इथे लपा. हा लपा लपा ना. अरे, लवकर तुम्ही. अरे, हो, लपा, लवकर. लपा. दत्तू, ओ बो दत्तू, अरे येणार आहे दत्त्या. सेनापती, सेनापती, हाच आमचा शीश महल. माझं? हाच आमच्या महलाचा दरवाजा. सेनापती, ह्याच दरवाजातून सर्जेराव पोपट हत्तीवरनं आगमन करायचे. पोपट हत्तीवरून कसं येईल? सेनापती, सेनापती, हा आमचा मुतपाक खाना. इथे इथे जुजबी देवीचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या अंगणात एक खट्याळ, मिश्किल, रुबाबदार असं एक हरिण वास्तव्यास होतं. पण ते निरागस होतं. हा आता इथे इथे आमचा दिवाणखाना होता. तिथे आम्ही अनेक अनेक माकडं पाळली होती. त्यातली फक्त 7-8च माकडं दिसतायत. अरे एक माकड तर इथेच आहे, पण दिवाणखाना कुठे? सेनापती, दिवाणखाना कुठे? सेनापती, सेनापती, इथे इथे आमचा हमामखाना होता. हं? सेनापती, सेनापती, हाच आहे आमचा शीश महल. सेनापती, तुमच्या लक्षात येते का? 2 वेगळी स्किट्स एका वेळेला सुरू केली आहेत आपण. फक्त लेट पॅकअप होतं, याच्यावर हा उपाय नाही. अशी सगळी स्किट्स एकत्र नाही करू शकत. याने शूटिंग अर्ध्या तासात संपेल, पण नंतर 12-13 महिने लागतील वेगळं करायला. ओ मनी माय व, अरे या तर समीर चौगुले शेतस ना. मनी माय वो, बापरे, तुमले तर देखी सर, आम्ही तर एवढे हसो माय वो. कौतुक करते का काय करते? मनी माय वो, तुम्ही तर गैरक भलतच काम करता ना भारी. हा एकदम फालतू काम करता मस्त. तुम्ही ते भलतेच भारी भारी आवाज काढता, ते काढा ना. ते ते आवाज काढता, ते कशी काढता तुम्ही? भलत फालतू करता तुम्ही एकदम मस्त. आणि ते ते काढता, ते काय एवढं नाही येते. नाजूकपणा आहे त्याच्यात. किती बालिशपणा करता हो तुम्ही, मस्त करता. पण ऐका ना, एक सेल्फी द्या ना. हा, एक सेल्फी. मना फोन. हा, हसा माय हसा. छत्रीमान, छत्रीमान, आज तू माझ्या तावडीत सापडला. आता मी तुला नाही सोडणार. राणी सरकार, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अहो कुठे छत्री मला? इथे छत्री मला नाहीचे ना. शांत व्हा. ठीक आहे, आमच्या स्नानाची सगळी सोय झाली असेल तर आम्ही हमामखान्यात जातो. सगळी व्यवस्था झाली आहे सेवक? जी राणी सरकार, काय? गुलाब जले, गंगा जले, सगळी सगळी सोय केली. ठीक आहे, आम्ही आलोच हमामखान्यात जाऊन. अहो कसला हमामखाना? मोरी आहे माझी मोरी.
हमाम खाना असे सगळे अक्षरं जरी एकत्र उभी राहिली ना तरी खाना बाहेर उभे राहतील एवढीशी आहे ती मोरी. खरंय तुमचं. अहो खरं सांगतो मी. अहो हे कोण आहेत, हे का आलेत, हे वेगळं स्किट सुरू करते, हे माझं नाहीये. अहो एकच किट आहे ना हो हे. अहो, पण ही कोण आहे मग? सांगतो ही आहे ना माझी पोरगी आहे नम्रता. तिच्या ना थोडासा प्रॉब्लेम आहे बुवा. तिला ना हास्य जत्रा काही आवडतं. हा काय प्रॉब्लेम आहे, मला काही कळतच नाही तुमचा. हा प्रॉब्लेम असू शकतो का? हास्य जत्रा प्रॉब्लेम नाहीये. मग? ती तुम्हाला टीव्हीत बघते ना तो प्रॉब्लेम आहे. ती तुम्हाला बघते टीव्हीवर आणि जे हातात येईल ते घेऊन मारते टीव्हीवर. ती माझ्याशी चांगलं बोलली आता ते आवाज बिवाज काढायला लावले. तिला आवडतो मी. हो अहो तोच प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे तुमचा चेहरा बघितला ना गैर खुश होते ती. हा. आणि तुमचा चेहरा बघितला की व्हायलंट पण होते. असं कसं? एकच व्यक्ती आणि असे दोन एक्सप्रेशन कसे असतील? देते ती. चेहरा बघते तुमच्या आणि तुमचं चित्र काढते. मग तेच चित्र बघते व्हायलंट होते आणि चित्र फाडून टाकते. हो यात ताईची चूक नाहीये. मग मूळ चेहराच इतका टाकाऊ आहे ना यातून टिकाऊ कसं काढणार ना? किती काढणार? याला फटकन वाजवे ना मी. याची माझी ओळख नाही पण मी बघणार नाही याला. वाजवेल मी, सांगून ठेवतोय. माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू. काय प्रॉब्लेम काय? माझी पोरगी आहे ना तिच्या प्रॉब्लेम आहे. हो अरे बापरे, रडताय तुम्ही? नाही तिच्या गैरा मोठा प्रॉब्लेम आहे. आता काय सांगू बुवा मी तुम्हाला. काय काय? माझी जी पोरगी आहे ना तिला 3 जन्मांपूर्वीच्या आठवतो. 3 जन्मांपूर्वीच्या आठवतं. आणि मध्ये मध्येच आहे ना ती मनाने 150 वर्षांपूर्वीची होऊन जाते आणि तशी वागते. त्याच्यामुळे आम्हाला असे कपडे घालावे लागतात ना. ए शाने, हात काय? चल चल. माझी मुलगी आहे ना ती स्वतःला 150 वर्षांपूर्वीची राणी मल्लिका देवी समजते. हो आणि तिच्या राजाचा खून केला होता त्यांच्या अंगरक्षकाने छत्रीमलने. नालायक. आणि तो जो छत्रीमल आहे ना ते तुम्ही आहे बा. मी छत्रीमल आहे? छत्रीमल आहे तुम्ही. आज जो समीर चौगुले तो औरा आहे, मी छत्रीमल आहे. छत्रीमल आहे. माझी स्वतःची छत्री फाटली आहे, मी छत्रीमल आहे. मला कोण कशाला अंगरक्षक ठेवेल मला सांग बघू तू एक. नाही 150 वर्षांपूर्वी तुम्ही एकदम 6.5 फूट होते. हो असे बारी होते आणि डोक्यावर झुपकेदार बाल होते तुमच्या. काय सांगताय काय? कॉंग्रॅच्युलेशन. सांगितलंच नाही हे. मग मी 150 वर्षांपूर्वी मी एवढा रुबाबदार होतो. हा. मग नाव एवढं डिग्निटी नसलेलं का ठेवलं माझं छत्रीमल? दुसरं नाव नाही का सापडलं तुम्हाला? विक्रांत, संग्राम असं नाव ठेवायचं ना. ऐका ना माझं ऐका. त्यांना बोलवा तुम्ही इकडे हा? आणि तुम्ही जा. हे माझं घर आहे. नाही Please जा ते खरं आहे तुमचं घर आहे पण माझ्या पुरीला आहे ना तुम्हीच बाहेर काढू शकता. हो त्याच्यापेक्षा ये का बाहेर आहे. आता येईल बाई. याच्यात काय अहो, एवढं मोठं? नका नाव असा फालतूपणा करू. तुम्ही बाहेर काढू शकता म्हणजे ते जे मल्लिका देवीचे कॅरेक्टर आहे ना त्याच्यातून तुम्हीच बाहेर काढू मी शकता. काय करू त्यासाठी सांगा बघू. काही क्षणांसाठी आहे ना तुम्ही छत्रीमल व्हावा. नाव आवडलेलं नाही नाहीतर झालोच तुम्ही खरं. छत्रीमल नाही आवडलं मला. चल, ए, छत्रीमल कोण आहे रे? असं नाही बरं वाटत. चलताय नाही का? वाजवे ना तू. चलताय काय? चलताय कोण आहेस तू? याला सांगा मला आवडत नाही हा. कोण अरे तू रे? सांगून ठेवतो. तुम्ही वाहना छत्रीमल व्हावा. ठीक ठीक आहे. मी काय नाव ते छत्रीमल घे होतो झालो. चल याच्या पुढे काय करायचं? काय नाही हा. ती येईल. हा. तुम्ही म्हणा ती आल्यावर मी आलोय मी छत्रीमल आहे. मग ती आहे ना तलवार काढेल बुवा आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये पडून जा. हा, हे चांगलं आहे. हे चांगलं. मी आतमध्ये पळून हो, जातो. हो, ठीक आहे ठीक आहे. हो. ऍक्च्युली मला वेळ नाही हे करायला हा, पण मी नाही, करतोय. करा ना. मुलगी आजारी हा, वगैरे आहे हा, म्हणून हा. करतोय. पण मी जर असा वळलो आणि पाठीत त्यांनी खूप असला तर हा तिला धरेल ना. हा धरेल. हो तुमची खात्री आहे? धरेल. नाही माझ्या डोळ्यात नका बघू, त्याच्या डोळ्यात बघा आणि सांगा खात्री आहे का? अरे तुझ्या चेहऱ्यात कधी तर कॉन्फिडन्स राहू दे जाणार आहे. अरे काय छाती ताणतो रे. डोळ्यात ससे पडताय तुझ्या दलिंदर. बैला नुसतीच काय दाढी वाढवली तू. करेल तो करू शकतो. नीट कर रे तो. माणसाचा जीव गेला नाही पाहिजे बरं हा. का. मागच्या वेळेस ते त्याच्यासोबत झालं तसं नको व्हायला बरं का. हा मागच्या वेळेला म्हणजे काय झालं होतं मागच्या वेळेला? काही नाही. मागच्या वेळेला काय झालं होतं? अहो, नाही, काय ना मी याला आहे ना एकाच्या लाईट बिल भरायला सांगितलं हा. होतं. याने दुसऱ्याच्याच लाईट बिल भरलो. हो एवढंच? हो. अरे मग कशाला सांगताय? असं झालं होतं. कारण नसतं टेन्शन काय वाढवताय? कसं काय? मला वाटलं कोणतरी मेलं तिकडे. नाही, नाही. नका सांगू यार, माझं टेन्शन वाढतं यार. सेनापती ए, सेनापती हमाम खाण्यात इतका मामुली साबण नकोय आम्हाला. 23 साबणाचे छोटे छोटे तुकडे एकत्र करून बनवला होता रे तो मी. 6 महिने मेहनत घेतली ती केला साबण. ए, नवीन साबण आणून देईल ना रे भाऊ तुला. येऊ का? सेनापती हा? हा कोण आहे?
अरे लपलोय तरी बघितलं तुम्ही कोण आहेस तू? मी करोड माल आहे. छत्री मल. तिला पटतंय गप्प बसा ना जरा. नाही पटलाय मला. तुझा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. छत्रीमान पडून जा पडून जा. अरे, तिकडे कुठे तिकडून पडायचं ना. जरा टायमिंग चुकलं माझं. बस बस इथे. बसायचं ठरलं नव्हतं, हे वेगळंच आहे काहीतरी. हे नवीन आहे. माझ्यासाठी पण नवीन आहे. बस इथे. बस बस बस. तिथे नाही, खाली बस. चूक आहे. तुझी जागा आमच्या पायाशी आहे, खाली बस. माझ्या घरात असताना तुम्ही मला आय! हे बघा अरे हे नराधमा. हे बघा छत्रीमल, हीच तुझी कामांध नजर. हीच ओळखून होते मी. काय रे, अंगरक्षक होतास ना माझा, आणि माझ्याकडेच घाणेरड्या नजरेने बघायचास. काय म्हणाला होतास माझ्याकडे बघून? काय म्हणायला काय होतास? असं म्हणाला होतास. निळू फुले 150 वर्षांपूर्वी होते. मी असं का म्हणेन? एक तर मिमिक्री येत नाही मला. मी का म्हणेन असं? अरे तुझी हीच घाणेरडी नजर. काय केलं होतास? मी जेव्हा नाणी घरात चालले होते तेव्हा तिथे अशी भोकं पाडली होतीस, आणि त्यातनं बघायचंच काय रे मला, नराधमा? नाही हे चुकीचं आहे. हे मी असं कधीच नाही. मी असं कधीच वागलेलो नाही. मी अतिशय सरळ आहे. मी स्वच्छ मनाचा आहे. म्हणजे मनात माझ्या खूप गोष्टी असतात पण मी दाखवत नाही त्या. मला काय प्राजू खरं सांग. एक मिनिट हे बघा, मी तुम्हाला अगदी खरं सांगू का? मी अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आहे. हा म्हणजे ऑड वाटतं म्हणून मी सेन्सेक्स हा शब्द सुद्धा उच्चारत नाही. मला स्वतःला ऑड वाटतं. माझ्या बायकोला घरी मी ताई म्हणतो. असं कुठे असतं काय? वाजवे ना हे. लाथ मारेन ना तू. तुझा काही संबंध नाही. माझं वेगळं आहे. हा हे ह्याच्या नंतर मग तुला दाखवेन काय ते. छत्रीमल! ऐका माझं ऐका. मी अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आहे. कळलं? इंटिमेट सीन असणारी वेबसिरीज सुद्धा मी घेत नाही हो. माझ्या बरोबर असणारे घेतात सगळे. त्यांना तो सीन जमत नाही पण घेतात ते. मी खरंच नाही लागतंय. बोलतोच भारी काम करतो ना तुम्ही. आणि तुम्ही तो कुमार शानूचा आवाज कसा काढता हो? हा कसं काढता? हे नो नो इट्स नॉट लाईक दॅट. छत्रीमल, आज मी तुला सोडणार नाही. आज तू माझ्या हातनं मरणार आहेस. आणि ते तुम्ही डोरबेलचा आवाज कसा काढता? एकदा काढून दाखवा ना. आज बायकांना बघून शिट्ट्या मारायचास तू. नाही, नाही. असा शिट्ट्या मारायचास ना छत्रीमल. कसला भरताच भारी करता तुम्ही. आणि ते डोरबेलचा पण एकदा आवाज काढून दाखवला आता मला. तसं मी नाही काढणार. तुम्ही मारता मला. मी नाही काढणार. बोलताच भारी का? छत्रीमल मारेल. अरे हे काय चाललंय? हे काय चाललंय यार? गौरव मोरेचा अभिनयाचा असा ग्राफ पण एवढा वर खाली होत नाही यार. इथं काय चाललंय यार? छत्रीमल, काय? आज तू माझ्या तावडीत सापडलायस. आज मी तुला नाही सोडणार छत्रीमल. एक मिनिट तुम्ही मला काय सांगितलं होतं? हा ही येणार अंगावर मग मी पळून जायचं. ती चान्सेस देत नाही पळायला. मला पळून द्यायला चान्स तरी द्या ना तुम्ही. अरे यार ती हल्ला पण करत नाही यार. मला सोडा. मला जायचं तुला यार. मरायचंय? एक मिनिट. तुला मरायचंय? हो. तुला मरायचं नाही, का? एक मिनिट. घे. आता मी तुला मारते की नाही बघ. एक मिनिट. छत्रीमल! अरे मरायची ऍक्टिंग करणार हो तुम्ही. आवाज द्या मरायच्या. अरे आला पण नाही मरायची आवाज देणार रे भाऊ. राणी सरकार, छत्रीमलचा वध केलाय मी. हा बघा त्याच्या टोमॅटो सॉस. आपला रक्त. बाबा, बाबा आठे कथा उनोत. हे या भलतेच कपडे शेतस. बाबा आठे कथा उनोत. अरे बापरे. अरे पुरी तू ठीक झाली. दत्त्या ही ठीक झाली वाटतं. अरे बाप काय झालं? तिला काय आठवत नाही. मागच्या काय आठवत आहे तुला?
नाही अरे बाबी ठीक झाली ना रे. तो जो सद्गुरू असते ना त्याला हाक मार. गैरे हाल झाले रे त्याचे. मार मार त्याला ओ, हाक मार. चौगुले काय साहेब झालं सांग ना अनपट फोडीन काय तुझं. झालं? मी बोलवतो रे. चौगुले काय साहेब झालं या ना हो प्लीज. हे आता कथा कशाला तुमच्यामुळे माझी पोरगी ठीक झाली हो. पाय पडतो. बरी झाली ती हो हे आपण जे मगापासून करतोय ते त्यासाठी ते हो हो ठीक झाली. यात चौगुले शेतात हो मनी माय व नमस्कार मला ओळखलात का छत्री अफलातून फार भारी परफॉर्मन्स, फारच भारी. सई काय म्हणशील? सुसाट होता परफॉर्मन्स. नम्रता तू फार गोड दिसतेस आज, प्लीज दृष्ट काढ. आणि तू छान नुसती दिसतच नाहीस तर तू तुफान परफॉर्म केलंस आज, फॅन्टॅस्टिक. समीरदा फारच भारी, मला कॉन्सेप्ट खूप आवडली. नेहमी तू तुझंच स्किट तू लिहितोस आणि आज काही छान टिप्पणी पण केलीस तू. त्यांनी खूप हसायला आलं, खूप मजा आली. दत्तू विशेष अभिनंदन तुझं करते, कारण एवढे तगडे कलाकार बरोबर असताना त्याच्यातून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं हे काम तू आज केलेलं आहेस आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. श्यामदादा तुमची आर्तता आणि तुमची पेन इतकी छान पोहोचवलीत तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समधून, अप्रतिम मजा आली. प्रसादा. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट. नमा अस्सल मराठी बावन कशी सौंदर्य म्हणतात ना ते आज तू दिसतेस. फार लाजवाब दिसतेस आणि फार अफलातून त्या कॅरेक्टरची एंट्रीपासूनच तो अख्खा माहोल पुरता बदलून टाकलास तू. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. सम्या ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि फार वेगळ्या पद्धतीने तू मांडलीस. फार मजा आली. श्याम्या, दत्तू लाजवाब, मजा आली. मंडळी, प्यार इश्क मोहब्बत कधी कुठे कोणासोबत होईल काय सांगता येत नाही. अशीच एक गोड लव्ह स्टोरी तुमच्या समोर घेऊन येत आहेत तबसुमे हास्य जत्रा, विशाखा सुभेदार आणि बादशाह टायमिंग प्रियदर्शन जाधव. निमेश कुलकर्णी कुठे राहतात? निमेश कुलकर्णी कोण आहे तुमच्यापैकी? निमेश कुलकर्णी कोण आहेत? ओके, हे पार्सल आलंय तुमचं, हे घ्या प्लीज. एका मुलीने तुम्हाला दिलाय पोर्टेबल गाल दिलाय घासायला. तुम्ही खूप बिझी असता असं कळलं तर. शिवाली परब कोण आहे इकडे? शिवाली परब, हे तुम्हाला पार्सल आहे. दुसऱ्याचं स्किट चालू असताना कसं नीट बसावं ह्याच्या बाबतीत. इंटिमेट सीनचा चेक. अरुण कदम नाही आले आहेत का? हे त्यांना द्या पार्सल. हे महाबळेश्वरला त्यांची बंडी राहिली होती तर ती पाठवली. अजून कुणाला पार्सल परत द्यायचं? सई तामणकर. सई तामणकर. एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्हाला हा आजार होता मला माहिती नव्हतं. तुम्हाला टेनिस एल्बोचा आजार आहे ना, त्यामुळे तुम्ही असा हात ठेवून सतत तर टेनिस एल्बोची ग्रिप आहे ही. आणि सर तुम्हाला एक स्पेशल आहे. महेश एलकुंचवारांनी हे पुस्तक पाठवले. नाटकाचं नाव आहे पार्टी. एक तर द्या तरी नाहीतर वाचा तरी, काय ते एकदा करा. हे स्पेशल आहे. विशाखा सुभेदार. सुटलो. कोण आहे? डिलिव्हरी बॉय. आलं 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 माझं पार्सल आलं 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 पार्सल आलं. यू मॅडम या हे पार्सल थँक्यू. सही कुठे करायची? हा इथे. सही. येस थँक्यू. मॅडम एक विचारू शकतो का? हो बोला ना प्लीज. आय लव्ह यू. लग्न करायचंय तुमच्याशी. काय म्हणाला?
आय लव्ह यू, लग्न करायचंय तुमच्याशी. तुम्ही काय म्हणालात? नाही सॉरी, ते चुकून तोंडातून म्हणजे आय लव्ह यू आणि मला लग्न करायचंय तुमच्याशी. Please बसा ना. नाही तुम्ही बसा ना. बसा ना. नाही तुम्ही बसा. बसा, हो, हो, बसा. काय म्हणत होतात? काय मी सॉरी एकदम नाही तुम्ही आता काय म्हणाल? मला तुम्ही मी खरंच तुम्हाला आवडते. हो हो मी खरंच तुम्हाला आवडते. तुम्ही अत्यंत छान Oh आहात. God. येस, अत्यंत मी छान. कशी कोणाला आवडू शकते you know? अहो, नाही म्हणजे मी खरंच मनापासून सांगतो, तुम्ही छानच आहात, आवडू शकताच तुम्ही. इश्श. हो. असं काय पाहिलं तुम्ही माझ्यात? मी जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा पार्सल द्यायला आलो तेव्हा मी तुमच्याकडे पाहिलंच नाही. मी सही घेतली आणि मी निघून गेलो. पण मी परत येऊ लागलो आणि मग परत तुमचा मला चेहरा दिसू लागला आणि मी परत तुमच्या प्रेमात पडू लागलो. म्हणजे मी खरंच जेन्युइनली म्हणजे अत्यंत मनापासून तुमच्या प्रेमात पडलो. मग आमच्या कंपनीला तुम्ही 5 स्टार्स देता ना मोबाईलवर, की कसं आहे काम, तर तुम्ही दरवेळी मला 5 स्टार दिलेत. मला एवढं असं एकदम छान वाटलं. एकदा तर शेजारी पार्सल आलं होतं तेही तुम्ही घेतलं आणि 5 स्टार देऊन टाकली. Yeah, I remember. येस आणि एका दिवशीचा रेकॉर्ड आहे तुमचा. एका दिवसात तुम्ही 12 पार्सल मागवलीत. कमाल आहे. काय मागवता आणि काय मला सतत यायला मिळतं. त्या 12च्या 12 वेळेला तुम्ही मला घरात बोलवून शहाळं दिलं होतं प्यायला. 12 शहाळी प्यायलो होतो मी त्या दिवशी. 12 संध्याकाळी पोटात खोबरं तयार झालं होतं आतमध्ये. तुम्हाला खरंच मी आवडले. हो खरंच, म्हणजे काय सौंदर्य म्हणजे काय. तुम्ही खरंच आत्ता माझ्या प्रेमात हो असणार. प्रेमात नाही पण म्हणजे ते ठीक आहे, मला जरा तुमची चौकशी करावी लागेल. हो. असं अचानक तुम्ही मला येऊन सांगितलं आय लव्ह यू, तर मला तुमची चौकशी करायला लागेल. नीट पण विचारावं तुम्हाला लागेल. आतून कसं वाटलं? छान वाटतंय म्हणजे. मला तुमचं नाव सांगाल प्लीज? माझं दर्शन खोबरागडे, वय? 40. हा. येस. छाती? निधडी. ओ बरोबर. आता मला प्रपोज केले म्हटल्यावर निधडीच असणार. बरोबर. आणि कंबर? हा? कंबर? लवचिक. अय्या. बरं. अंगात कला? अहो साधा डिलिव्हरी बॉय आहे मी. Sorry. काय माझ्यात कला असणार, जायची डिलिव्हरी द्यायची. पण कले बाबतीत आस्था आहे, प्रेम आहे कले बाबतीत. असं हो, नाटक सिनेमा कथा कादंबरी काय काय वाचत असतो. आवडतं, तुम्हाला कला आवडते? भयंकर आवडते. मी कवयित्री आहे. काय सांगता? आत्ता माझ्या लक्षात आलं. राईट, आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे हे सगळे तुमचे फॅन फॉलोअर्स तुम्हाला गिफ्ट पाठवत असतील, पत्र पाठवत असतील, वेगवेगळ्या गोष्टी पाठवत असतील, त्यासाठी एवढे तुम्हाला पार्सल येतात. राईट. नाही ना हो. हे पार्सल काही ते नाहीये. मग ऍक्च्युली मी हस्तलिखित पाठवते ना, ते प्रकाशक मला परत पाठवतात. त्यांना आवडतच नाहीत माझ्या कविता. कोणालाच आवडत नाहीत माझ्या कविता. मी एवढा जीव होते त्याच्याजवळ कविताच आवडत नाही. असं नाराज नाही व्हायचं. आपला बाणा प्रभाकर मोरे सारखा असावा. कुणाला आवडतंय कुणाला आवडत नाही काही बघायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. असा बाणा असला पाहिजे. आवडलं तरी ही, ते नाही आवडलं तरी ही, असं पाहिजे. ते आवडणं ना आवडणं जाऊ, पण मला आवडतील तुमच्या कविता. हो? मी तुम्हाला सांगतो, मी प्रेमात आहे तुमच्या. मला आवडतील तुमच्या कविता. तुम्ही सांगा ना. मी ऐकू तुम्हाला हो, माझ्या हो, कविता? हो, yes, ऐकाल तुम्ही हो, हो, हो. माझ्या कवितांचा आस्वाद घ्या? हो. एक मिनिट. काय करताय? काय करताय? पुस्तक घेत होते. कुठलं पुस्तक हवं? हे ओ ओके. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे हा, मी माझी माझीच. मी माझीच. चांगलं ऐका आहे. हा, माझी हा. कविता ऐका. हो. मी माझी माझीच. बर. माझी मी माझी माझीच. बर. माझी मी माझी मी मी हा. माझीच. बर. ऐका ना दाजी. चांगली आहे. हो. खरं तर वाचणार असं कधी वाचणार नाही. वाचणार माझी ऐका ना दाजी एवढंच वाचणार. नाही. पण भाव आहेत भाव त्याच्यात. खूप सुंदर. पुढची कविता ऐका. हा. प्रणय उत्सुक प्रियसी आहे. हा. ती आपल्या प्रियकाराबद्दल सांगते. ऐका हा. हा. हे बघा इथे आहे. हा. डासाचा वाटतो मला हेवा. प्रणय उत्सुक कविता स्त्रीची वेगळं आहे पुरुषाबद्दल. वेगळं ऐका हा. हा. डासाचा वाटतो मला हेवा, हा. कारण तोच जाऊन घेतो माझ्या प्रियकराच्या गालाचा चावा. थेट आहे कविता एकदम. थेट आहे कविता. शृंगार कविता आहे. हो, कशी वाटली? फार सुंदर. तुम्हाला आवडलं माझ्या कविता? मला तुम्ही आवडलात, तुमच्या कविता आवडल्यात. आय जस्ट लव्ह यू. मला तुम्ही आवडलात. पण काय उपयोग?
माझ्या कविता कोणालाच आवडत नाही, ते प्रकाशक परत पाठवतात माहितीये, कंटाळा आलाय. मग मी हल्ली काय केलं माहितीये का, पाककृती लिहिल्या बर, मग- अनेक पाककृती, मग त्याचं पुस्तक मी छापणार आहे. कविता आणि पाककृती दोन्ही? हो. अरे वा वा. ते म्हणतात ना हृदयाचा मार्ग पोटातून जातो, आहा. तर असं नाही तर तसं, म्हणून मग मी पाककृतीच्या काही लिहिलेल्या बर. आहेत. मी त्या वाचून दाखवू तुम्हाला, ऐका हा. पाककृती आहे बनानाचा केक बनाना. बनानाचा केक बनाना. वा, असं वाचलं तरी तेच आहे, तसं वाचलं तरी तेच आहे. म्हणजे कसं? बनाना केक बनाना, बनाना केक बनाना. अय्या, हे मला कळलंच हो ना. नव्हतं. जुळतंय हा आपलं. हो, मग काय. ऐका हा रेसिपी ऐका. हा. आधी पायात 2 चपला घालाव्या आणि 18 पायऱ्या जिना उतरावा. पुढे फ्रूटवाल्याकडे जावे आणि विचारे, भैया ओ भैया केला है क्या? मग तो म्हणेल, है ना बहन जी, देखो 40 रुपये डझन है. मग ते ऐकल्यावर आपण आपल्या सुरात चांगले रागाचे 2 थेंब टाकावे आणि म्हणायचं, इतका महंगा काय को? अरे बहना लॉकडाऊन है ना, तो इतना तो महंगा होता ही है. असं म्हणून मग त्याच्याकडे भावाबद्दल भैयाशी घासाघीस करायची. भावाबद्दल खरं तर भाव आणि भैया हे दोघे सारखेच आहे. इथे भाव म्हणजे दर, कृपया हे लक्षात घ्या. मग त्याच्याकडनं 30 रुपये डझनाने आपण केळी घ्यावी आणि आनंदाने परत नाचत नाचत घरी जावे. नाही 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 नाही, रिक्षाने घरी यावे. हे तुम्ही लिहिलंय हे बघा ना, नाही 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 नाही, रिक्षाने घरी यावे. कृतीमध्ये असं लिहिलंय तुम्ही? नाही 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 नाही, हे असं नाही, हे असं ऍक्च्युअली लिहिलंय. पण त्यावेळेस जे जे घडलं ते सगळं मी टिपलेलं आहे. कृती. हो, हा. कृती महत्वाची ना. मग घरी जावे, घरी आल्यावर केळी सोलावी आणि हो, कुस्करावी. हो. मग कुस्करलेली केळी घ्यावी, एका बाउल मध्ये 4 थेंब मध, 4 कण साखर, 1 मोठा चमचा बेकिंग पावडर असे सगळे घालावे. मिश्रण गिचपिची 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 गिचपिची. हे तुम्ही खरंच लिहिलंय, हा, हो, लिहिलंय ना हे. गिचपिची. मग सगळं मिक्सर सगळं मिक्स करावं आणि ओव्हन मध्ये ही सगळी रेसिपी ठेवावी. झालं बनाना केक. हे द्या तुम्ही मला, हे हे प्लीज द्या तुम्ही मला. ही पाककृती नाही, हे 2 अंकी नाटक आहे. अहो, हे द्या तुम्ही मला. अहो हे काय अप्रतिम आहे हे. अहो असं कोणी लिहितं काय? काय धमाल उडेल सगळी अशी. हे 2 अंकी नाटक आहे. हेच होतं, प्रकाशक पण तेच म्हणतात, अहो पुस्तक कशाला छापता, याचे शो करा, खूप सुपरा मिळतील. हो. म्हणून मला पुस्तक छापायचं ना, याला काय अर्थ आहे? अहो द्या, मी छापतो. तुम्ही- हे मी छापून घेतो, ह्याच्या 10,000 प्रति करतो आणि मी तुम्हाला सांगतो 2 महिने नाही 2 आठवड्यात हे सगळे खपून जाणार आहे. हे तुम्ही खपवणार? हा, मग मी डिलिव्हरी बॉय आहे ना. प्रत्येक डिलिव्हरीला मी हे घेणार आणि प्रत्येक डिलिव्हरी बरोबर फ्री देणार. हे आपलं तुम्ही लिहिलेल्या कवितांचं पुस्तक फ्री देणार. एकदा का त्यांनी वाचलं ना पुस्तक, कधीच ते डिलिव्हरी नाकारणार नाहीत. परत हे पुस्तक आपल्याकडे यायला नको असं म्हणतील. त्यामुळे माझी फेरी वाचेल, पण तुमचं नाव होईल, तुम्हाला पैसे मिळतील. दोन्ही गोष्टी. आणि एक स्कीम पण काढू आपण. काय? अर्ध्या तासात वाचून वेळ नाही झाला तर पैसे परत. अर्ध्या तासात पिझ्झा येतो तसा. नाही पण दर्शन, मग वेळ लागलं तर मग लोक कशाला पुस्तक घेतील ना हे? अहो 450 एपिसोड इथे वेळेपणा चालतोय, तो सुपरहिट आहे. पुस्तक का नाही चालणार मग आपलं? मी कशाला टेन्शन घेता? वेळेपणा गरजेचा आहे, कारण तो नाही आहे आपल्या आयुष्यात. हे खपणार मी तुम्हाला सांगतो. एक सांगू, बोला ना. आपले सूर जुळतायत. हा, म्हणजे काय, विणूया तुटनाती. हा मग काय. हा तुम्ही मगाशीपासून म्हणताय ना की लग्न कराल का माझ्याशी, लग्न कराल का माझ्याशी, तर मी करेन तुमच्याशी लग्न. मग मी नक्की कोण खेचलं गेलं मला कळलं नाही, पण ठीक आहे. मग मीही करेन तुमच्याशी लग्न. चला लग्न करू चट चट. होऊ दे पटकन पटुशी. डिलिव्हरीला झाला बॉय किंवा गर्ल, गोष्ट आहे छोटूशी. इश्श. चला. मॅड परफॉर्मन्स आणि मॅडचप कविता. मजा आली. सई. विशाखे, मला स्वतःला म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते, जेव्हा कमी वयाचं कॅरेक्टर असतं किंवा आपण जो एक्सपिरियन्स केला आहे त्याच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स केलेल्या व्यक्तीचं कॅरेक्टर असतं, ते मला नेहमी अवघड जातं करायला. आणि तू आज ते इतकं लीलया केलंस की तुला काहीच अवघड नाही आहे, हे तू सतत सिद्ध करत असतेच. पण ही मॅड मुलगी पण अतिशय आवडली. सुरुवात काय होती दर्शन, आउटस्टँडिंग, फारच मजा आली. मस्त फुलवलत, मजा आली, धमाल. प्रसादा. विषय खूप छान होता, वेगळा होता विषय. त्याची मांडणी पण खूप वेगळी होती. विशाखा, तुझ्या त्या सगळ्या पाककृत्या आणि सगळ्या त्या अत्यंत दळभद्री अशा कविता, हे सगळं तुझ्याच डोक्यात आलेलं दर्शक, ते मला माहिती. पण ते ज्या खुबीने तू मांडल्यास किंवा त्यातला मॅडनेस, तर ते त्याचं जे वाक्य ते 100% खरं आहे की इतकी वर्ष, 2-2.5 वर्ष आली आपण हा शो करतो, इतके एपिसोड झाले, तर हा मॅडनेस लोक ॲक्सेप्ट करतायत. तो करतायत त्याच्यामागे
तुमच्या सगळ्यांवरचं प्रेम आणि आपण ज्या कन्व्हिक्शननी तो मॅडनेस मांडतोय ते कन्व्हिक्शन आणि त्या कन्व्हिक्शनवरती असलेलं आपलं प्रेम असा तो सगळा ताळमेळ आहे. आणि पण तो लोक एन्जॉय करतायत आणि त्याच्यावरच आपलं चाललेलं आहे सगळं. सो मजा आली मला खूप. थँक्यू. थँक्यू.